थँक्यू सो मच समीर ठाकरे सर आणि थँक्यू सो मच सुभाष धुमाळ सर. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. खरं तर असं वाटलं की मॅच खूप रफ अँड टफ होईल, परंतु वन साइडेड मॅच तुम्हाला पाहायला मिळाली. विकी स्पोर्ट्स कुक्से टीमचा दणदणीत विजय तुम्ही बघितला. 24 धावसंख्येची चेस अवघ्या पाहायला गेला तर 8 चेंडूमध्ये या ठिकाणी कंप्लीट झाली आणि त्या अनुमानाने आपण बघत आहोत सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये त्यांचा सुंदर खेळ राहिला आणि आपण विकीला दिलं, माफ करा राजला दिलं, ते म्हणजे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. नवीन सामना तुमच्या समोर आलाय मित्रांनो. एका बाजूला स्मिथ इंटरप्राइजेस आई वज्रसोरी निंबवली आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल संघ काल्हेर. बॉल तर तयार, प्रशांत पहिला षटक हाताळण्यासाठी. पहिलाच बॉल ऑन साइडला, वापर तर ताकदीचा जरूर केला गेलाय. फिल्डर आहे डीप मध्ये, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. पहिल्याच बॉलवरती प्रशांत वरती अटॅक केलाय. स्ट्रायकिंग एंड वरती तुम्हाला बॅटर पाहायला मिळाला टीम काल्हेरच्या बाजूने. बच्चू ऑन साइडला पुन्हा एकदा पुल केला गेला. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल. लागोपाठचा दुसरा षटकार. दोन षटकार आल्यात. प्रशांतची खेळी तुम्ही मागच्या मॅच मध्ये पाहिली. 2 बॉलवरती धावसंख्येची गरज होती 6, तेव्हा याच प्रशांतच्या बॅटमधून आलेला षटकार त्याला खरं तर संजीवनी देऊन गेला, परंतु त्याच्या विरोधातले 2 मोठे प्रहार आलेत. लेंथ बदलवली होती. साइड बघितलं गेलं तर राऊंड द विकेटने ते बॉलिंग करत होते, परंतु आता कदाचित ओव्हर द विकेटने ते बॉलिंग करतील. उजव्या हाताच्या खेळाडूसाठी ना ओव्हर द विकेटने बॉलिंग करणं हे प्रत्येक बॉलरला खरं तर चांगलं ठरतं, परंतु तो अंदाज आहे प्रशांतचा. राऊंड द विकेटने तो नेहमी बॉलिंग करत असतो, मग लेफ्ट टर्म बॅट्समन असो किंवा राईट टर्म बॅट्समन असो, परंतु इथनं उजव्या हाताच्या खेळाडूसाठी राऊंड द विकेटने 2 चेंडू थोडेसे का होईना परंतु खराब आले, ज्याच्यावरती 2 षटकार आलेत. आता गतीमध्ये परिवर्तन. परफेक्टली वाईड यॉर्कर आहे की नाही त्याचा प्रश्न होता आम्हालाही, परंतु अंपायर्स तो प्रश्न सोडवत असताना सांगतात की हा वाईड बॉल. परफेक्टली वाईडची जी रिटर्न क्रीज आहे ना तिथे परफेक्ट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु त्या लाईन पासून थोडासा बाहेर गेला चेंडू. पंचाने इशारा केला व्हाईट बॉलचा आणि व्हाईट बॉलने टीम 13 शफल झाले. जास्त वेळ घेतला, फटक्याचं सिलेक्शन केलं, स्वतःला सेट करत असताना मैदानाच्या आतमध्ये बच्चूच्या बॅटमधला अजून एक मोठा फटका, चौकार. संदीप स्ट्रायकिंग एंड वरती आणि त्याच्या बॅट मधला हा 3रा मोठा फटका आलाय. सध्या तरी आमचे जवळचे मित्र ऋषी पाटील चाव्यावरून या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचे गुरु आपण मनपूर्वकाने सहर्ष स्वागत. 3 मोठे फटके या ओव्हरमध्ये. ताकदीचा आताही वापर. या षटकामधला 3रा षटकार. प्रशांतच्या विरोधात हा अटॅक सुरू केलाय आणि अटॅक सुरूच राहील. आणि या मॅच मध्ये बघितलं गेलं तर सुरुवातीपासून अटॅकिंग मूड मध्ये खेळत असताना फलंदाज संदीप. थँक्यू. जास्त वेळ मिळाला गेला, थोडासा बॉल पुढे ठेवण्यात आला, स्वतःसाठी जागा बनवली गेली. माहिती आहे की पॉवर प्लेचं षटक आहे, त्या पॉवर प्लेच्या षटकाचा वापरही चांगला गेलाय. आता स्लो बॉल, गतीमध्ये परिवर्तन, थोडीशी फ्लाईट दिली. बॉल चाललाय मिड ऑनला. मिड ऑफचे खेळाडू त्या ठिकाणी फील्ड करतात बॉलला. दरम्यान आपण पाहिल्या गेल्या तर या मॅच मध्ये सिंगल धाव या ठिकाणी बनवत असताना आपण पाहिलं तर संदीपला टीमची धावसंख्या 24. पहिल्याच ओव्हरमध्ये 24 धावा बनल्या गेल्यात, म्हणजे येणाऱ्या आता बॉलरवरती ना मोठा प्रेशर असेल. आता गेल्या सुनील, जरूर ते कॅप्टन नसतात परंतु टीमला लीड करण्याची खरं तर जिम्मेदारी त्यांच्यावरती असते. सुनील पाटील अनेक वेळा शहरी क्रिकेट सुद्धा हा खेळाडू खेळलेला आहे. प्रशांत समोर कशा पद्धतीने खेळावं त्याचं ज्वलंत उदाहरण. एका बाजूला अटॅक सुरू आहे, दुसऱ्या बाजूला आपण शांत राहिलो तर कदाचित ही पार्टनरशिप चांगली राहील. तेच केलं सुनील पाटीलने. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली गेली. अशा प्रकारे पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. सफल ओव्हर आपण म्हणू शकत नाही टीम निंबवलीच्या बाजूने, परंतु सफल षटक राहिलं बॅटिंगच्या माध्यमातून. आपण असं म्हणू शकतो की टीम बंद्रा मारुती काल्हेर 25 वरती एकही गडी गमावला नाही. आपण बघत आहात सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये टीम स्मिथ इंटरप्राइजेस आई वज्रेश्वरी निंबवली त्यांच्या विरोधात बंद्रा मारुती काल्हेर.
सुरुवातीला ना आपण या स्पर्धेचा जर विचार केला गेला ना तर पहिल्या दिवसामध्ये सुरुवात अशाच प्रकारे होत होत्या, परंतु जशी जशी दुपार सरत गेली तशा तशा मोठ्याही धावसंख्या बनल्या, तशा तशा धावसंख्या डिफेंडही झाल्या आणि या मॅचमध्ये जर आपण पाहिलं गेलं ना तर पहिल्याच ओव्हरमध्ये 25 धावा बनल्यात. त्या म्हणजेच बॅटिंग करत असताना टीम बंद्रा मारुती काल्हेरच्या राजा गुळवी एक उत्कृष्ट खेळाडू, शहरी विभागामधनं मोठी मागणी असलेला खेळाडू, तोही या स्पर्धेचा आनंद घेतोय. त्याचेही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. TDPL मध्ये आपण पाहिलं तर शुभम गुळवी यांची निवड झाली, तेही कदाचित या मॅचचा आनंद घेत असतील तर त्यांचंही आपण करूया मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहायला गेलं तर धाबा 25 आहेत. 3 मोठे फटके जिथे आले ना तिथे खरं तर भरपूर मोठा इम्पॅक्ट पडला, कारण स्ट्रायकर बॉलर होता प्रशांत. या टीमकडे असलेली गुणवत्ता तो नेहमी दाखवत असतो आणि नेहमी गुणवत्तेने तो मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असतो आणि त्या अनुमानाने त्याच्यावरती अटॅक केला गेला, बँग ऑन टार्गेट केलं गेलं. दीप आलाय. कॅप्टनने सांगितलं होतं की दीप, प्रशांत, निखिल यांच्याकडनं खूप आशा अपेक्षा असतात त्याला. तोच दीप बॉलिंग ट्रॅकवर. सुनीलसाठी हा बॉल ऑन साईडला दिशा देण्याचं काम, स्वीप केलं गेलं. टप्पा समोर होता, माहिती आहे की धोका नकोय, विकेटही गेली नाही, ही पार्टनरशिप टिकवायची आहे. समोर घरच्या मैदानामध्ये खेळतोय संघ निंबवली, मग त्यांना शमवण्यासाठी खरं तर सुरुवातीपासून अटॅक जो आपण चालू ठेवलाय तो खराब चेंडूवरती अटॅक आपण पुन्हा एकदा या मैदानाच्या आतमध्ये दाखवू. चांगला बॉल होता, त्याच्यावरती चांगलं प्रत्युत्तरही राहिलं. बॉलवरती मिळालेली सिंगल टीमची टोटल पुढे नेईल. धावसंख्या 26. डीपमध्ये 5 जे फिल्डर आता सेट केले गेलेत ना, निखिल आणि गोलंदाज दीप, आता त्यांना परफेक्शन देतोय, परफेक्टली त्यांना सेट करतोय. डीपमध्ये स्क्वेअर लेग तैनात आहे, डीपमध्ये मिड विकेट आहे, वाईडिश लॉंगॉनी तैनात केलाय. मिड विकेटला जो खेळाडू आहे तो थोडासा आता मागे जातोय. डीपमध्ये लॉंग ऑफ सुद्धा तैनात आहे आणि डीपमध्ये पाहिलं गेलं तर एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या दरम्यान एक फिल्डर. दीपचा हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या परफेक्टली रिदम मध्ये आला नाही, मिसफिट त्या ठिकाणी झाली. दुसरीचा कॉल संजय पाटील करत होते परंतु थांबवलं गेलं. क्रिकेटमध्ये ना संवाद खूप महत्त्वाचा असतो. जसा बॅट अँड बॉलचा संवाद चांगला होतो, बॉल तुम्हाला बॉर्डरलाईनच्या बाहेर पाहायला मिळतो. जसा घरामध्ये पती आणि पत्नीचा संवाद चांगला तसा त्यांच्यामध्ये व्यावहारिक जीवनामध्ये त्यांचा एकमेकाला असलेला हात चांगला असतो ना, तसा क्रिकेटमध्ये दोन्ही खेळाडूंचा संवाद हवाय. थांबून खेळण्याचा प्रयत्न, स्वतःसाठी जागा बघितली होती. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग कदाचित या झोनमध्ये टार्गेट करायचं होतं सुनील पाटीलला, परंतु पडल्यानंतर बॉल अनुमानाने खाली राहिला आणि इथनं डॉट बॉलची समाप्ती. हे षटक ना या मॅचमध्ये भरपूर मोठा फायदा करेल टीम निंबवलीला, कारण पहिल्या षटकामध्ये 25 गेल्यात. लेग स्टंपवरती बॉल होता. सुनील पाटील मुख्य फलंदाज या टीमचा वार करण्यासाठी सुरुवातीला राहिला, परंतु पलटवार करत असताना दीपला ही सफलता. सुनील पाटील बाद. ही विकेट खास होती सुनील पाटीलची. टीमचा तारणहर्ता, टीमचा लीडर, टीमचा सरसेनापती मैदानाच्या बाहेर मंद पावलाने निघतोय. एका बाजूला विकेट आली आहे, दुसऱ्या बाजूला आपण विचार करू शकतो की पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावा आल्यात त्या धावा आता कुठेतरी या ओव्हरमध्ये कमी केल्या जातात, कारण प्रशांतकडची जिम्मेदारी जेव्हा थोडीशी कमकुवत राहिली ना तेव्हा दीपला ह्या गोष्टी करणं भागच होतं, कारण कॅप्टनचा विश्वास आहे आणि कॅप्टनने ओपिनियन मध्ये सुद्धा सांगितलेलं की दीपकडनं मला जास्त आशा अपेक्षा आहे. त्याच्यामुळे आता सध्या तरी तुम्ही पाहिला दीपला चांगला बॉल पिच केला, लेग स्टंप हिट करणारा, मधल्या स्टिकवरती बॉल परफेक्टली तुम्हाला आदळताना पाहायला मिळाला, जिथे सुनील पाटील बाद झाला. एकच चांगलंही झालं की लेफ्ट आर्म बॅट्समन नेहमी ना डोकादुखी ठरत असतो आणि तोच लेफ्ट आर्म बॅट्समन म्हणजेच सुनील पाटील बाद झाले. आणि आता आलाय भाईतरे. भाईतरेसाठी हा बॉल, सुंदर बॉल, इथं दुसरी विकेट मिळेल. लागोपाठची दीपला सफलता, फलंदाज बाद. थँक्यू. हा ऍक्शन रिप्ले पहा. कोलवर टप्पाचा बॉल, खेळाचा प्रयत्न परंतु प्ले डाऊन झाले. अगदी हलकीशी कडा होती. बॉलची मुवमेंट पाहिली, फुटवर्कचा वापर नव्हता. समोर होता खरं तर दीप, ज्यांनी नुकतीच सुनील पाटीलची विकेट मिळवली, त्याच्यासमोर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगल्या बॉलची पिचिंग तुम्हाला पाहायला मिळाली, जिथे बाद झाला भाईतरे आणि लागलाय हा दुसरा झटका. क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळा बघत असतो की कमबॅक हा महत्वाचा असतो आणि तो कमबॅक एक महागड्या षटकानंतर अनेक वेळा होत असतो. तशाच प्रकारे हे षटक आपण म्हणू शकतो,
कारण आतापर्यंत 5 चेंडू फेकला ज्याच्यामध्ये 2 विकेट आल्यात. पहिलं षटक राहिलं 25 धावसंख्येचं आणि दुसऱ्या षटकामध्ये खरं तर फक्त 2 धावा खर्च केल्या दीपनं आणि 2 विकेटी त्यांनी मिळवल्या गेल्यात. आता चिंतेचं सावट डोक्यावरून गेलं असावं. निंबवलीचे पाठीराखे आता म्हणत असतील की जे घडलं ते घडलं, आता जे घडते ते आपल्यासाठी चांगलं. आणि ती चांगली परिस्थिती एकमेव असा गोलंदाज आहे ज्याच्यामुळे या मॅच मध्ये आले, तो म्हणजेच गोलंदाज दीप. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दर्शन मडवी. शेवटचा बॉल त्याला फेस करायचा आहे आणि सध्या तरी दीप हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. ओव्हर द विकेटने हॅट्रिक बॉल होता, परंतु बॉल मागे चाललाय. थर्डमॅन आहे त्या ठिकाणी. इथनं पुढे एक धाव बनवण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु पुन्हा एकदा थांबवलं गेलं. अशा प्रकारे सुंदर हे षटक राहिलं. इकॉनॉमिकल बॉलिंग ज्याच्यामध्ये 2 मुख्य फलंदाज बाद झाले, सुनील पाटील आणि भाई तरे. अशा प्रकारे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 गडी बाद 27. 2 गडी बाद 27. सध्या तरी वातावरणाचा आता बॉलरला फायदा भरपूर मिळेल, कारण उन्हाचा प्रभाव वाढेल तशी लेदर विकेट थोडीशी हार्ड होत जाईल. मग त्याच्यामध्ये तुम्हाला जो ॲज अ बॉलर एक्स्ट्रा बाउन्स हवाय तो तुम्हाला परफेक्टली मिळेल, परफेक्शन तुम्हाला करता येईल. या सगळ्या गोष्टींना तुम्हाला मातीच्या विकेटवरती कंपेअर करावा लागतात, कारण स्पेशली भिवंडी विभाग म्हटला गेला ना तर खूप कमी स्पर्धेमध्ये तुम्हाला मातीची विकेट पाहायला मिळते आणि तर तुम्हाला सिमेंट विकेटच पाहायला मिळेल. परंतु आता या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला लेदर विकेट पाहायला मिळाली आहे. त्यामध्ये बॉलरला जो योग्य टर्न हवा असतो ना, म्हणजेच इन स्विंगर आउट स्विंगर, जो स्पेशली एखाद्या गोलंदाजाची शैली असते ना, ती शैली तो मैदानाच्या आतमध्ये दाखवू शकतो. म्हणून आता इथनं बेनिफिट बॉलरला भरपूर सारा मिळेल. परंतु आता पाहूया, राज मैदानाच्या आतमध्ये गेलाय, त्याचा राज तो दाखवेल का? मागच्या मॅचमध्ये राजला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण दुसऱ्या टीमला देताना बघितली, परंतु हा निंबवलीचा राज बॉलिंग ट्रॅकवरती तयार. ओव्हर द विकेटने लो फुल टॉस बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न पायावरती आदळलाय. पंचांकडे अपील केली, लाऊड अपील होती, परंतु पंचांची सहमती नाहीये. बॅटला ब्रश होऊन नक्कीच हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला, फाईन निघाला. त्याच अनुमानाने 28 वरती आता धावफलक. 11 बॉल अजूनही बाकी आहेत. बंद्रा मारुती काल्लेर टीमकडे अजून एक प्लस पॉइंट आहे की मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पाहिलं गेलं तर संदीप खेळतोय, ज्याच्या बॅटमधनं 4 मोठे फटके आपण बघितलेत आणि त्याच्याकडनंच आता जास्त अपेक्षा ठेवेल संघ बंद्रा मारुती काल्लेर. राजचा बॉल पडल्यानंतर काना जाऊन गेला, इथनं सिंगल बनवण्याचा लगेचच प्रयत्न. आणि का म्हणत असतो की कन्व्हर्शन महत्वाचं आहे, याच गोष्टीसाठी खरं तर क्रिकेट बनलाय. कारण दिवस आहे तरी दिवसा ढवळ्या एका धावसंख्येची चोरी केली असंच आपण म्हणू शकतो. कारण थोडेसे डायव्हर्ट झाले. निखिलने बघितला बॉल मागे चालला. निखिलच्या मनामध्ये ही कदाचित नसावं की ही सिंगल बनवतील बॅट्समन, परंतु सिंगल का बनवली गेली त्याचा मागचा एकमेव कारण संदीप मैदानाच्या आतमध्ये आहे आणि जास्तीत जास्त स्ट्राईक मिळाली पाहिजे, त्यासाठी ही सिंगल बनवली गेली. यावेळेला इनफिल्डला क्लिअर केले, सुंदर फटका, अपिशन पनिश, बॉल चाललाय बॉर्डरलाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू. मिनिमम एफर्ट्स अँड मॅक्झिमम रिझल्ट. टप्पा पडला, बॉलची गती फक्त ओळखली, तिला दिशा देत असताना माहिती आहे डीपमध्ये स्वीपर कव्हर ठेवला नाही, त्या अंदाजाने हा फटका आपण पाहायला गेला तर स्वीपर कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर चौकार आला आणि चौकाराने आता टीम 33 वरती. षटक दीपचं खूप चांगलं राहिलं, कौतुक करणारी बॉलिंग, 2 विकेट 2 धावा. परंतु आता सध्या तरी 6 धावा खर्च करतोय 3 बॉलमध्ये राज. त्याच्या क्षमतेचा आता खरं तर वापर केला गेला, त्याच्या टप्प्याचा वापर केला गेला. फलंदाज पाहिलं गेलं तर संदीपने आणि त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. ताकदीचा वापर केला इनफिल्डला, आता क्लिअर करण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाही, 2 फिल्डर वळतात, एका फिल्डरने अडवला गेला बॉल. फेकतात तोपर्यंत जो अवधी होता 2 धावेचा तो अवधी या ठिकाणी कंप्लीट केला गेला. यानंतर जो सामना होणार आहे एनके स्पोर्ट खांडवल आणि त्यांच्या विरोधात विकी स्पोर्ट कुकसे, या 2 संघांदरम्यान लढत आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपण पहिला डाव जसा संपेल टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी करण्यासाठी सज्ज राहायचं आहे. एनके स्पोर्ट खांडवळ आणि विकी स्पोर्ट कुकसे. थँक्यू सो मच. धावा 35. सुंदर फटका, सुंदर क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह, काय सुंदर फटका होता. बॉलच्या मिरिट मध्ये हा फटका खेळत असताना राजच्या विरोधातला हा सुंदर चौकार. थँक्यू. कव्हर ड्राइव्ह पहा किती सुंदर. पाहता क्षणी या फटक्याच्या प्रेमात पडावं, कारण बॉलची मिरिट ओळखली गेली. ऑफसम वरती बॉल होता, जास्त मेहनती करावी लागली नाही, कारण परफेक्टली
आपण पाहिलं गेलं तर जो फटका त्याला पाहिजे होता ना तो फेवरेट स्ट्रोक आता सध्या तरी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये संदीप सजवतोय. या चौकारने टीमची धावसंख्या 39. हो शेवटचा बॉल होता हाही वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न परंतु आता डीप लॉंग ऑफला फिल्डर आहेत त्याच्या हातामध्ये हा बॉल. षटक संपलं तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 40. 2 गडी गमावले ना तरी कोणत्याही प्रकारचा प्रेशर पडला नाही कारण संदीपने सुरुवात केली षटकाराने. प्रशांत त्यांचा मुख्य गोलंदाज होता वैयक्तिक तो 36 या धावसंख्येवरती खेळतोय. टीमची धावसंख्या 40 म्हणजेच आपण 4 धावा जर बघितल्या गेल्या ना तर 2 सुनील पाटीलने बनवल्या गेल्या ज्याच्यामध्ये एक वाईड बॉल आला आणि एक लेग बाय झाली. म्हणजेच ज्या धावा बनल्या गेल्यात ना त्या फक्त अवांतरच्या 2 बनल्या गेल्यात आणि सुनील पाटीलने 2 बनवल्या गेल्यात. म्हणजे पूर्णपणे हा जो या फर्स्ट इनिंग मध्ये धावसंख्येचा वाटा आहे ना तो वाटा पूर्णपणे संदीपचा राहिलाय. बच्चू या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू संदीप जरूर त्याचं नाव परंतु आपण पाहिलं तर बच्चू या नावाने त्याला जास्त प्रसिद्धी मिळाली गेली आणि त्याच्या खरं तर खेळीमध्ये ही त्याला प्रसिद्धी मिळाली आणि ती खेळी त्याने आज या ठिकाणी सादर सुद्धा केली. आता शेवटच्या षटकाचा खरं तर खेळ राहील. शेवटच्या षटकामध्ये अक्षय आला टीमचा कॅप्टन. ज्या गोलंदाजाकडनं अशा अपेक्षा होती दीपने चांगलं षटक हाताळला तर स्वतः कॅप्टनने आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतली. त्याच्यासमोर संदीप पाटील. टीमची धावसंख्या 40. ओ द विकेट. पहिलाच बॉल उचलला गेला हवेमध्ये इन दी एअर फिल्डर डाऊन दी बॉल परंतु भेटणार नाही बॉल सापडणार नाही. बॉल भेटेल तर म्हणजेच बॉर्डरलाईनच्या बाहेर विरोधात कॅप्टनच्या संदीपचा षटकार. प्रत्येक खेळाडूंना आपली कॅपॅसिटी माहीत असते आपली स्टेबिलिटी माहीत असते. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये स्टेबल सेट झालाय. माहिती आहे की स्वतःचा आपला जो खेळ आहे तो नैसर्गिक खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये दाखवा. खरं तर या फटक्यासाठी आधी सज्ज होता. जसा बॉल येईल तसा मैदानाच्या बाहेर पाठवायचं तेच केलं गेलं आणि त्याचा नॅचरल गेम प्ले या ठिकाणी दाखवत असताना षटकार आलाय. फुल टॉस बॉल सेट्स बॅट्समन समोर फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती मोठं प्रत्युत्तर मिळत असताना टीमच्या कॅप्टनच्या विरोधात हा दुसरा लागोपाठचा षटकार. थँक्यू. नोचा इशारा अंपायरचा आमच्यापर्यंत पोहोचलाय म्हणजेच या बॉलवरती 7 धावा मिळतात. इंडिव्हिज्युअल धावसंख्या आपण जर पाहिल्या गेल्या ना तर 48 या स्पर्धेमध्ये खरं तर पहिल्या दिवसामध्ये आपण अर्धशतकीय खेळी बघितली नव्हती परंतु आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये ज्याप्रमाणे संदीप पाटील खेळतो ना असं वाटतंय की या धावसंख्या 50 त्याच्या इंडिव्हिज्युअल कंप्लीट होतील कारण त्याला मोठा प्लस पॉइंट आहे. नो बॉलचा इशारा अंपायर्सने दिलाय. जरूर तो बोल्ड झाला तरी वाचू शकतो बचावू शकतो स्वतःला 2 धावा बनवू शकतो. या मॅच मध्ये खरं तर तो अक्षरशः बरसला. 48 त्याने इंडिव्हिज्युअल बनवल्या गेल्यात आणि 50 धावा अर्धशतकीय खेळी करण्यासाठी फक्त त्याला 2 धावसंख्येची गरज. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 53 आणि अर्धशतकीय वाटचालीसाठी सध्या तरी त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. यावेळेला लोबो फुल टॉस बॉल अटेम्प्ट केलाय ऑन साइडला चाललाय. इथनं सिंगल मिळेल की डबल साठी प्रयत्न करतील ते नक्कीच पाहावं लागेल परंतु सिंगलच आली आहे. सिंगल धाव आली आहे. आता हेच करावं लागेल दर्शनला की एक सिंगल बनवून आपण संदीपला स्ट्राईक मध्ये आणावं. आजच्या दिवसामध्ये 50 धावसंख्येचा वाटा त्याचा त्यांनी पूर्ण करावा कारण या ओव्हरमध्ये आपण पाहिलं गेलं तर एक चुकी झाली आणि त्या चुकीचं प्रायश्चिती संघ निंबवलीने भोगलंय. यावेळेला खुलवट टापाचा बॉल खोदून काढलाय. आता एक सिंगलच मिळेल आणि सिंगलच घेतील कारण संदीपला ना खरं तर 50 धावसंख्या बनत असताना बघायचं आहे त्याच्या टीमला. खूप सुंदररित्या सुरुवातीपासून त्यांनी मैदानाच्या आतमध्ये काउंटर अटॅक केलाय कारण आतापर्यंत त्याच्या खेळीचा विचार केला तर आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्यात तब्बल 4 षटकार आणि 2 चौकाराच्या साहाय्याने तो मैदानाच्या आतमध्ये 49 धावसंख्येसाठी खेळतो आणि 50 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 1 धावसंख्येची गरज. टप्पाचा बॉल खोदून काढलाय आणि सन्मान दिलाय त्यांनी या बॉलला आणि सन्मान घेतलाय तो म्हणजे आपल्या टीमचा कारण त्याच्या माध्यमातून अर्धशतकीय खेळी तब्बल 51 धावसंख्या पूर्ण करणारा हा दुसऱ्या दिवसामध्ये पहिला फलंदाज ठरलाय की ज्याने या स्पर्धेमध्ये पहिली अर्धशतकीय खेळी या ठिकाणी सादर केली आहे. 5 टाळ्या वाजतात त्याच्यासाठी. त्याचा हा मान आहे. त्याचा हा खरं तर मान प्रेक्षकांनी आणि त्यांच्या खेळाडूंनी ही नक्कीच स्वीकारला आणि सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती तो हायलाइट होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 50 धावा इंडिव्हिज्युअल 51 त्यांनी बनवल्या गेल्यात.
यावला कुलवटापाचा बॉल बॅक टू द बॉलवर खेळले आणि या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु तोही मी ज्याला प्रशांत आहे त्या ठिकाणी नॉस्ट्राईकवरती पुन्हा एकदा संधी आले, पण तो पुन्हा एकदा संधी या ठिकाणी मिस केली. डायरेक्ट हिट झाला असता तर बाद झाले असते. 50 धावा. सन्माननीय चेतन पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत कुकसे या ठिकाणी आलेले आहेत. आपलं मी सहर्ष स्वागत करतोय. चेतन पाटील, आपणास विनंती आहे की आपण मंचावरती यावं. एक दिग्गज क्रिकेटर म्हणून देखील त्यांची ओळख आहे. चेतन पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे. बॉल तयार, फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळतात. आता मात्र इथनं सिंगल मिळेल. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, प्रयत्न या ठिकाणी मिस होत असताना अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये 53 धावसंख्येची नाबाद केली, मैदानाच्या आतमध्ये सादर केली ती म्हणजे संदीप पाटीलनं. आणि अशा प्रकारे 60 धावा बनल्या गेल्यात आणि या मॅच मध्ये 61 धावसंख्येचं एक भलं मोठं लक्ष ठेवण्यात आलंय स्मिथ एंटरप्राइजेस आई वज्रेश्वरी निंबवली या टीम समोर. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातील. टॉस बॉक्स मध्ये एका बाजूला विकी स्पोर्ट कुकसे आणि NK स्पोर्ट खांडव या संघादरम्यान या पुढची लढत होणार आहे. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत. चेतन पाटील यांच्या शुभासे आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. चेतन पाटील, विनंती आपणास की आपण मंचावरती यावं. ज्यांच्या शुभासे आपण येथे टॉस देखील करणार आहोत. एका बाजूला स्मिथ एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स. दोन्हीपैकी एक कॉल करायचा. आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स असं कॉल होता आणि स्मिथ एंटरप्राइजेस आलेला आहे. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे टीम विकी स्पोर्ट कुकसेनं. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. पहिला सामनाही तुम्ही जिंकला, परंतु आता आव्हान थोडं मोठं असणार आहे तुमच्यासमोर. NK स्पोर्ट खांडवत चालू सीझनमध्ये चांगल्या फॉर्मात आहे. काय निर्णय घेशील? शतरक्षक फिल्डिंग करणार आहेस. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रतिस्पर्धी संघाला प्रयत्न आहे? 4 ओव्हरचा सामना आहे तरी 50+ आतमध्ये राखण्याचा प्रयत्न करू. कोणते गोलंदाज आहेत की तुला वाटते की पहिल्या सामन्यामध्ये जशी गोलंदाजी राहिली त्याच पद्धतीने ते टाकतील? राज आहे, मयूर आहे, आता आकाश चीन झाला आहे आणि नवीन गोलंदाज आहेत, त्यांना पण आपण संधी देऊ या संघामध्ये. शुभेच्छा असतील तुम्हाला विजयासाठी. टॉस गमावलेला आहे, बॅटिंग मिळाली आहे. चालू सत्र आतापर्यंत कसं राहिलं आहे खांडवा संघासाठी? खूपच चांगलं गेलेलं आहे, पण लास्ट काल परवा जी मॅच होती ती आम्ही हारलेलो आहे आणि आता चांगलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. बॅटिंग करताना काय टार्गेट आहे पर्टिक्युलर? किती धावांपर्यंत पोहोचशील? 55-60 पर्यंत. कुकसेच्या विरोधात या अगोदर या मागच्या वर्षामध्ये एखादा सामना आठवतोय की खांडवल आणि कुकसे दोन संघामध्ये झाला होता? नाही, आमचं नाही झालेलं, कारण की ती PTC पडते आमचं आमने लोणार असोसिएशन. म्हणजे एक नवीन सामना आता दोन्ही संघांसाठी असणार आहे. शुभेच्छा दोन्ही संघांना आम्ही देतोय. टॉस ते जिंकलेला आहे टीम विकी स्पोर्ट कुकसेनं आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. NK स्पोर्ट खांडवा संघाला बॅटिंग करताना तुम्ही पहिल्या सत्रामध्ये पाहणार आहात. जाऊया आपण पुन्हा एकदा डावाचा दुसरा डाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. रनचेस बघायला मिळेल की धावांचं संरक्षण बघायला मिळेल हे तुम्हाला ऐकवतील मिस्टर सुभाष धुमाळ सर. तत्पूर्वी आपण चेतन पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. एक लेजंड क्रिकेटर, खरं तर अजूनही ते खेळत आहेत परंतु आज संघामध्ये नाही आहेत आणि त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. राजकीय पटलावरती देखील गावाचं हित जपण्यासाठी नेहमीच चेतन पाटील हे अग्रेसर असतात आणि त्यांचा सन्मान मंचावरती केला जातोय. थँक्यू सो मच. डावाला सुरुवात होते. पुन्हा एकदा सुभाष धुमाळ सर तुमच्या सोबत जोडले जातील. धन्यवाद समीर, धन्यवाद भागेश. तर प्रशांत आणि त्याच्या समेत करण ही सर्व जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते.
सन्माननीय नरेश गुळवी उद्योजक निंबवली आणि दिनेश गुळवी जे पोलीस पाटील आहेत निंबवली गावचे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. पहिलं षटक हेमराज मात्र हातांसाठी आलेलं आहे. कालेर संघाकडून फ्रंटलाईन गोलंदाज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न प्रशांत गुळवी आणि करण गुळवी ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मात्र पहिला चेंडू निर्धाव हाताळताना हेमराज मात्रे बोम हेमराज या नावाने नक्कीच हेमराज मात्रे याला ओळखलं जाते. KPL काले प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हेमराज मात्रे याची विस्फोटक फलंदाजी या कालेरच्या मैदानावर पाहायला मिळत होते. मात्र सध्या गोलंदाजी करताना आपण त्याला पाहतोय. लावफुलाट चेंडू इथे मात्र पंचाने अपील उचलून धरलेले आहे आणि प्रशांतला शांत करताना या चेंडूवर आपण बघतोय हेमराज मात्र विकेट प्राप्त करताना. पहिला फलंदाज 500 रुपये बादून फॅवलमध्ये परतताना अतिशय योग्य निर्णय पंचांचा पाहायला मिळतो. कारण बरोबर चेंडू इष्टाने जाऊन धडकला असता. न्यू बॅटर दीप आता मात्र मैदानामध्ये येतोय. आव्हान आहे ते 61 धावांचं एक मोठं आव्हान आज या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक संदीप पाटील याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. 54 धावा नाबाद त्याने कुठून काढल्या होत्या, ज्यामध्ये तब्बल 5 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. हेमराज मात्रे व्यापीठाच्या टोकावरून वळताना तर सामना करेल फलंदाज नुकताच खेळपट्टीवर आलेला नवका फलंदाज दीप गुळवे. इथे मात्र मिस्टान फटका सेफ लँडिंग होतोय गली रिजन मध्ये. एक सिंगल रन्स दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय आणि या जिथे एकही धाव नव्हती खरं तर तिथे 2 धाव फलंदाज दीप पूर्ण करतोय. या 2 धावीने दीप स्वतःचा आणि संघाचा अकाउंट देखील ओपन करतोय. हेमराज मात्रे पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज दीप गुळवे. इथे मात्र इनफिल्डच्या वरून अगदी पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला टोललेला आहे. डीप ऑन रिझन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. नक्कीच आपल्या संघासाठी या काही धावा सेव्ह करताना क्षेत्ररक्षक मात्र इथे फलंदाजाने या 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 3 धावीने या संघाची धावसंख्या वाढते. आव्हान ते 61 धावांचं आणि धावसंख्या 3 ने वाढून होते. धावफलकावर 5 धावा. मोठं लक्ष आहे आणि मोठ्या फटक्यामध्ये या डील करावे लागेल. हवाई मार्गाचा वापर करावा लागेल निंबवली संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. इथे मात्र दिशा भरकटतोय गोलंदाज डाऊन द लेग स्टंप. पंच माधव ठाकरे सरांच्या हात समांतर आणि या धाव मिळते वाईट चुरपाने आव्हांतर. आणि थोड्या दिवसात गुजरात इथे नक्कीच माधव ठाकरे सरांना आपण अंपायरिंग करताना पाहणार आहोत. एक डान्सिंग अंपर म्हणून त्यांची ओळख आहे. पार्वती क्रिएशन आणि MR पॅनलचे ते प्रमुख आहेत. इथे ऑन साइडला चेंडू टोलला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. या डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतोय. चेंडू फील करून फेकी करतोय. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करत. सिंगलने संघाची धावसंख्या 7. सिंगलने डबलने फक्त धावफलक हलता ठेवू शकता. विजयापर्यंत पोहोचायचे असेल तर समीर ठाकरे या निंबोली संघाच्या फलंदाजांना मोठे फटके खेळावेच लागतील. कारण मोठं आव्हान आहे तब्बल 61 धावांचं. इथे मात्र फटका चांगला आहे. धावा देखील चांगल्या मिळतील. चेंडूवर फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून सीमा पार षटकार. क्या बात आहे. माधव ठाकरे सरांचा हा अनोखा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. समालोचन मध्ये या समीर ठाकरे या
क्रिकेटमध्ये प्रतिमेश ठाकरे आणि पंचांमध्ये माधव ठाकरे. धावसंख्या 6 वेगाने वरती धाव फलकावर 13 धावा आणि अशाच फटक्यांची खरं तर आवश्यकता आहे. आई वजसर निंबोली संघाला हा सामना हे लक्ष जर पूर्ण करायचं असेल तर, कारण 61 धावांचं एक भलं मोठं लक्ष आहे. आज आपण पाहिलं तर पहिलं अर्धशतक संदीप पाटील याच्या बॅटमधून पाहायला मिळालेलं आहे. संदीप पाटील जे या नाव मोठं आहे, टीम इंडियाकडून देखील संदीप पाटील नावाची या फलंदाज आपल्याला खेळताना पाहायला मिळालं. त्यांनी या समीर ठाकरे या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात लांब रनअप असणारे बॉब विलिस या इंग्लंडच्या गोलंदाजाला सलग 6 चेंडूमध्ये 6 चौका ठोकण्याचा विक्रम संदीप पाटील या फलंदाजाचे नावे आहे. आणि ते कालेरच्या संदीप पाटील यांनी या अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केलेला आहे. 1983च्या विश्वचषकाचे शिलेदार म्हणून संदीप पाटील यांच्याकडे या पाहिलं जातं. वेस्ट इंडिज संघाने या 1975 1979 हे 2 विश्वचषक जिंकले होते. मात्र 1983 विश्वचषकाचे हॅट्रिक हुकवण्याचं काम कपिलदेव निखंजा टीम इंडियाने केलं होतं. इथे मात्र लॉप केलं चेंडूला, लॉफ्टेड फटका आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. षटकार करणच्या बॅट मधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. करणच्या बॅट मध्ये भरपूर करंट. अमर पाटील याचं स्वागत षटकाराने केलेलं आहे. या फलंदाज करण गुलवे यांनी यावेळी मात्र करार ऑन ट्रायचा फटका डीप मिडल रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या वाढते आणि सिंगल संघाची धावसंख्या वाढून होते धावफलकावर 20 धावा. इथून 41 धावांची अजूनही आवश्यकता आहे. हे या व्हीआयपी दृश्य आपण पाहू शकता. व्हीआयपी वर मान्यवर उपस्थित आहेत. या स्पर्धेचा मन मुराद आनंद ते लुटत आहेत. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 16 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता आहे. इथे मध्ये रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न एक जोरदार अपील देखील केला जातोय. मात्र पंच संमत नाहीत. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. धावसंख्या स्थिर आहे. ऑफलिगावर 20 धावा, 41 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी मात्र अतिशय सुरेख फटका अगदी कार्पेटच्या सहारे. मात्र वाईट ऑफ लॉंग ऑफ रिजन मधून थ्रो येतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावने 21 वर पोहोचते धावसंख्या. आव्हान 61 धावांचं आहे आणि 40 धावांची 14 चेंडू मध्ये अजूनही आवश्यकता आहे. राजा गुलवी या उद्या आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. परवाच्या दिवशी नक्कीच राजा गुलवी या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. याच मैदानावर निंबोली प्रीमियर लीग जी स्पर्धा खेळली गेली होती त्या स्पर्धेमध्ये राजा गुलवी याने सलग 3 सामन्यामध्ये 3 अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला होता आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विक्रम म्हटलं तर वावगा ठरणार नाही. कारण कुठल्याच प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये असा विक्रम यापूर्वी घडला गेलेला नाही. अनेक हॅट्रिक आपण पाहतोय. मात्र अर्धशतकांची हॅट्रिकचा विक्रम राजा गुलवे याच्या नावे आहे. इथे जोरदार अपील, पंच संमत नाहीत. 39 धावांची 38 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चेक. सन्माननीय संदीपजी गुळवी साहेब, उद्योगपती निंबवली यांचा सन्मान आपण करूयात.
खरं तर दादांच्या माध्यमातून या स्पर्धेला मोठं हातभार लागलं गेलं. ज्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्याज आपण देत आहोत खेळाडूंना, साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं होतं. शरदजी गुळवी साहेब, मी यांना विनंती करतोय की हा सन्मान खरं तर तुम्ही स्वीकारा. कारण या स्पर्धेमध्ये जे मोमेंटो आहेत, मोमेंटो आपण खरं तर खेळाडूंना किंवा मान्यवरांना या मंचावरून देत आहोत. ते मोमेंटो दादांच्या माध्यमातून या स्पर्धेला देण्यात आले, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय योगेशजी गुळवी यांना मी विनंती करेन की तुमचे शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद बागेजी मात्रे. तर बोलूया पुन्हा एकदा सामन्याकडे. या 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये तब्बल 38 धावांची इथून अजून आवश्यकता आहे. गोलंदाज पदावरती काले संघाकडून तिसरे षटक घालण्यासाठी सुनील पाटील येतोय. इथून मात्र मोठे फटके खेळावेच लागतील. हो हो हो, अतिशय सुरेख का फटका. अगदी चेंडूला पंख लावताना आपण पाहतो भीम टोला, वज्र टोला आणि हा चेंडू सीमारेषा बाहेर गेला. षटकार. धावसंख्या 6 ने वाढते, 29 वर पोहोचते. कहा दिल जले, कहा दीप जले. दीपच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. इथे मात्र फटका फसलेला आहे. इथे मात्र आपण पाहतोय या हेमराज झेल कॅरी करू शकला नाही. एका हाताने नक्कीच त्याने प्रयत्न केला होता. सुनील पाटील थोडासा निराश आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या सिंगलने 30 वर पोहोचतोय. 31 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. यावेळी मात्र मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये होता. शरीराचं संतुलन त्याला साधता आले नाही, अंदाज घेता आले नाही आणि पुन्हा एकदा निराश आपण बघतोय या सुनील पाटील या देखील क्षेत्ररक्षकावर. विकी नक्कीच तिचे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. 29 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फुलटॉस चेंडू फायदा उचललेला नाही. बीट होते इष्टरक्षक का. चेंडू अडवला जातोय इष्टरक्षकच्या मागे. तोपर्यंत एक सिंगल रन्स इथे फलंदाज पूर्ण करतात. मात्र गोल्डन चान्स गमावलेला आहे फलंदाजाने, कारण हा फुलटॉस चेंडू होता आणि याची जागा खरं तर सीमाच्या बाहेरच होती. मात्र तसं काही घडलेलं नाही. आता मात्र 8 चेंडू 28 धावांची आवश्यकता. इथे कटर चेंडू आणि बऱ्याच वेळेला समीर आपण पाहतो कटर चेंडू ही फलंदाजासाठी कटकटीचं ठरत आहे. चेक. नरेश गुळवी साहेब उद्योगपती निंबवली आणि दिनेशजी गुळवी साहेब जे पोलीस पाटील आहेत, या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेला मोठं योगदान लाभलं. त्यांचंही सहर्ष स्वागत. यावेळी पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू डायरेक्ट निशाणा आणि यस फलंदाज जावे लागेल दगोदच्या आश्रयाला. करण गुळवी हा धावची चिरमध्ये बाद होतोय. सन्माननीय दिनेशजी गुळवी साहेब यांचा आपण सन्मान मंचावरती करूयात. मोठं योगदान या दोन्ही मान्यवरांचं आपल्याला या स्पर्धेला लाभताना पाहायला मिळालं. सो त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. त्यानंतर सन्माननीय नरेशजी गुळवी यांना आपण विनंती करूयात की तुमचाही सन्मान आम्ही मंचावरती करत आहोत. या व्यासपीठावरती आदरणीय जे पाहुणे आहेत त्या पाहुण्यांचा सन्मान करणं ही या स्पर्धेची खरं तर खास ओळख राहिली आहे. आणि हे दोन मान्यवर ज्या मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहकार्य जे लाभलं त्या अनुमानाने आम्ही त्यांचा सन्मान या ठिकाणी मंचावर करत आहोत. सो टू कॉमेंट्री बॉक्स.
6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये इथून 28 धावांची आवश्यकता आहे. डू ऑर डाय करू या मरूची स्थिती आता मात्र निंबवली संघासमोर येऊन ठेपलेली आहे. हिट आउट या गेट आउट. दर्शन मडवी शेवटचं षटक घेऊन आलेलं आहे आणि शेवटच्या षटकामधील पहिल्या चेंडू निर्धाव बदलतोय. समीकरण आता खूपच अवघड बनत आहे कारण शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. खूप मोठं लक्ष होतं 61 धावांचं, ज्यामध्ये संदीप पाटीलच्या अर्धशतकाचा देखील समावेश होता. नाबाद 54 धावा. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक वीर संदीप पाटील बंदेवृत्ती कालेर संघाचा पाहायला मिळालेला आहे. एवढे चेंडूला भिरकावत देण्याचा प्रयत्न दुरून क्षेत्रक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे. सुरेख झेल आणि समाप्त होते आणखीन एक फलंदाजा खेळला आणि आता आपण म्हणू शकतोय की निंबवली संघ पराभवाच्या छायेत. शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये तब्बल 28 धावांची आवश्यकता आहे. नवी बॅटर निंबोली संघाचा हिटमॅन उमेश तारे. मात्र उमेश तारेला दिवसा तारे दाखवले गेला गोलंदाजाला. उमेश तारे स्ट्रायकर एंडला आपण बघतोय आणि दर्शन मोठी गोलंदाज देखील थोडंसं विचलित होताना पाहायला मिळत आहे. आणि हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक राजा गुलू यांच्याकडून. शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. मिशन इज इम्पॉसिबल. पूर्णपणे सामन्यावर पकड कालेर संघाची मजबूत. यावेळेला मात्र हिटमॅनच्या बॅट मधून हा पहिला हिट. हिट है तो फिट है. क्या बात है. हिटमॅन अखेर हिट करताना आपण बघतोय चेंडूला. उमेश तारे गोलंदाजाला दिवसा तारे दाखवताना. एक मारा लेकिन शॉलेट मारा. पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय म्हणजे पुढील चेंडू फ्रीड असणार आहे. ऐसा मौका फिर का मिलेगा. हिटमॅन साठी आणखीन एक संधी आलेली आहे. इसे लगा डाला तो झिंगाला आला. आणखीन एक मोठा फटका पाहूया हिटमॅनच्या बॅट मधून पाहायला मिळेल का. उमेश तारे ज्याच्या बॅट मधून एक षटकार तर पाहायला मिळालेला आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन उमेश तारे करू शकतोय कारण सामना कधीच हातातून निसटलेला आहे. इथे मात्र फुलटा चेंडू आणि फुलटाचवर फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंचांचा काय इशारा तो पाहूया. भीमा रेस पुन्हा एकदा नो बॉल. क्या बात आहे. जसा खेळपटूर हिटमॅन निंबोलीचा उमेश तारे आला तसा दर्शन मडवी देखील खूपच विचलित झाला आणि हीच हिटमॅनची ताकद आहे. मात्र इथे आता मात्र पाहतोय आपण स्ट्राईक चेंज झालेले. स्ट्रायकर एंडला आता मात्र फलंदाज आकाश आलेले आहे. दोन चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 19 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. तर मैदानी पंचाने तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. तिथे या षटकार आहे की नाही हे पंचांना चेक करायचं आहे. क्षेत्ररक्षकाचा काय एफर्ट पाहायला मिळाला आहे. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे. आता हिटमॅनचं देखील कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे त्यांनी या षटकार खेचला होता आणि आणखीन पुन्हा एकदा मोठा फरक खेळण्याचा प्रयत्न केला होता.
सेव्ह नक्कीच धावा सेव्ह केले गेलेले आहेत. म्हणजे स्ट्राईक देखील रोटेट झाले. आता मात्र स्ट्रायकर एंडला आकाश गुली पाहायला मिळतोय आणि पंचांचा नक्कीच इशारा येतोय या की हा चेंडू फ्रीट आहे. पाहूया फ्रीटवर विकेट पाहायला मिळेल का. इथे आकाशामध्ये खेळलेला आहे. कव्हरेजर मध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. स्ट्राईक इथे मात्र स्वतःकडे ठेवली जाते या हिटमॅन उमेश तारेकडून. पाहूया आणखीन एक मोठा फटका उमेश तारेच्या बॅटमधून पाहायला मिळेल का आणि निंबोली संघाच्या पाठीरांगांचं समर्थकांचं मनोरंजन तो करेल का. यावेळी मात्र चाबूक शॉट खिचके माराय. चेंडू निघून जातोय मिडविकेटवरून. आणखीन एक षटकार. भागेश आहे ना तिथं. भागेश आहे ना. थँक्यू डीजे. नक्कीच हिटमॅन उमेश तारे यांनी अखेर आपला जलवा दाखवलेला आहे. सामना जरी निंबोली